मी सांगू, दोन मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावरचा दगड धारदार होता. तिचा ठेच लागली, तिच्या अंगठ्याचं नख निघालं आणि रक्त भळभळ व्हायला लागलं. पण तिनं अंगठ्याकडे नाही बघितलं, तर दगडाकडे बघितलं आणि हसलीन पुढं निघाली. दुसरीनं बघितलं, म्हणाली, वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागला आणि हसतेस काय? ती म्हणाली, जाऊ दे ग, दे सोडून. पुन्हा हसली. ती म्हणाली, थांब, चिंदी तरी बांध, दवाखान्यात चल. हसतेस काय? एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती हसत म्हणाली, दे ग सोडून. तर ती पुन्हा हसत म्हणाली, अगं, एवढा मोठा दगड पायाला लागलाय तरी सोडून दे कसं काय म्हणतेस? तिनं हसत उत्तर दिलं. ती म्हणाली, अगं, माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकूरवाळ्या माहेरवाशिनी पुरींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई, महाराष्ट्रात असे जावई दोनच झाले. मला बाळासाहेब का आवडतात? खरं सांगू, आमच्या निखिल वागळे साहेबांना त्यांनी शेवटची मुलाखत दिली होती. मी ती अधूनमधून सारखी बघतो. आणि वागळे साहेबांनी त्यांना विचारलं, माची आठवण येते, पत्नीची आठवण येते. त्यावर बाळासाहेब जे भाऊक होत आहेत. पत्नीला मा म्हणणारा एवढा कणखर माणूस डोळ्यात पाणावतो आणि खिशातला फोटो दाखवतो. हा एक बाळासाहेब. आणि स्वतःच्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा दुसरा बाळासाहेब महाराष्ट्रात आला आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आमचे हे दोन बाळासाहेब मनाला भावतात.